Hello students, in this video we will learn about the electric energy generation using solar energy. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जीने फ्लॉवर प्लांट कसे असतात ते बघितलं. नंतर विंड मिल काय आहे याबद्दल आपण माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोलर एनर्जीने कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते ते शिकायचं आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जी. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी आणि विंड मिल जी आहे म्हणजे विंड टर्बाईन जी आहे यामुळे तयार होणारी जी एनर्जी आहे ही कशी आहे, इको फ्रेंडली आहे की यामुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचत नाही आणि म्हणून हे इको फ्रेंडली एनर्जी म्हणून याला ओळखलं जातं. त्या पद्धतीनेच ही सोलर एनर्जी आहे की ही एनर्जी पण कशी आहे, इको फ्रेंडली आहे की यामुळे कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला नुकसान होत नाही. युजिंग द एनर्जी इन द सनलाईट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 वेज. यामध्ये जर आपण बघितलं तर सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्या 2 मेथड आहेत, फर्स्ट आणि सेकंड. त्यातली फर्स्ट मेथड बघा. In all the above methods of electricity generation we have studied, the electric generator is derived by using the some source of energy and electricity generated by making use of the principle of electromagnetic induction. आतापर्यंत आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी काय काय बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी सोर्सेसचा वापर केला, जनरेटर डिराईव्ह केले आणि मग किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलच्या बेसवर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं शिकलो. पण यामध्ये काय आहे तर इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड डायरेक्टली फ्रॉम सोलर रेडिएशन विदाऊट युजिंग जनरेटर. मग यामध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा डायरेक्टली यूज करणार आहोत म्हणजे सोलर रेडिएशनचा डायरेक्टली यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार आहोत विदाऊट युजिंग जनरेटर. कुठल्याही प्रकारे जनरेटर न वापरता, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर न करता आपण यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार आहोत. कशामार्फत तर सोलर रेडिएशन मार्फत डायरेक्टली. आतापर्यंतच्या पॉवर प्लांटमध्ये आपण जनरेटरला डिराईव्ह करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत होतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा प्रिन्सिपलवर डिपेंडिंग होतं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणं. दिस हॅपन इन सोलर फोटोव्होल्टिक सेल. आणि हे कशामुळे शक्य आहे मग इलेक्ट्रिकल एनर्जी डायरेक्ट सोलर रेडिएशन मार्फत मिळवणं तर सोलर फोटोव्होल्टिक सेल्स मार्फत. सोलर फोटोव्होल्टिक सेल्स कन्वर्ट द सोलर एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे हे जे फोटोव्होल्टिक सेल आहेत हे फोटोव्होल्टिक सेल्स काय करतात, डायरेक्टली सोलर एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये घडवून आणतात. आता सेकंड मेथडमध्ये काय आहे, इन द सेकंड मेथड द एनर्जी इन सोलर रेडिएशन इज कन्व्हर्टेड इंटू थर्मल एनर्जी फर्स्ट, then a turbine generator system is derived using that thermal energy to generate electricity. म्हणजे सेकंड मेथडमध्ये काय केलेलं आहे तर सोलर रेडिएशनचाच वापर केलेला आहे. त्याला पहिले कन्वर्ट केलं जातं कशामध्ये तर थर्मल एनर्जीमध्ये त्याला पहिले कन्वर्ट करायचं, मग टर्बाईन आणि जनरेटर सिस्टीम यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. अशा 2 मेथड आहेत की ज्या सोलर एनर्जीपासून इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी यूज केल्या जातात. त्यातली पहिली मेथड आपण बघणार आहोत सोलर फोटोव्होल्टिक सेल. आता सोलर फोटोव्होल्टिक सेल्स काय करते, कन्वर्ट्स द सोलर रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे हे जे फोटोव्होल्टिक सेल्स आहेत हे काय करतात तर सोलर रेडिएशनचं डायरेक्टली कन्व्हर्शन कशामध्ये करतात, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात. आणि हा जो इफेक्ट असतो त्याला काय म्हणतात, सोलर फोटोव्होल्टिक इफेक्ट असं म्हणतात. द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू धिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज DC इन नेचर. आता ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्याची प्रोसेस आहे ही डायरेक्ट DC फॉर्ममध्ये आपल्याला मिळते. 2 प्रकारच्या एनर्जी असतात, करंट असतात, एक डायरेक्ट करंट आणि एक अल्टरनेटिंग करंट असतो. मग ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला जनरेट होताना दिसती आहे ही DC फॉर्ममध्ये आपल्याला मिळते. मग याचं कन्व्हर्शन आपण AC मध्ये करून कशा पद्धतीने यूज करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दीज सोलर सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमीकंडक्टर.
फॉर एक्झाम्पल सिलिकॉन. आता हे जे सोलर सेल्स आहेत हे कशाने मेडअप आहेत, तर कुठल्या मटेरियलने बनले आहेत, तर सेमी कंडक्टर मटेरियलने ते बनलेले असतात. जसं की आपण बघितलं आहे, कंडक्टर म्हणजे वाहक असतात, इन्सुलेटर म्हणजे त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, आणि सेमी कंडक्टर म्हणजे काही मटेरियलच्या मार्फत त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होते आणि काही मटेरियलमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, म्हणून याला सेमी कंडक्टर असं म्हणतात. मग हे जे सोलर सेल आहेत हे सेमी कंडक्टर मटेरियलपासून बनलेले असतात. अ सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर जनरेट्स करंट ऑफ अबाउट 30 मिली एम्पियर. आता एका सिलिकॉन सेलपासून आपल्याला त्याचा जर एरिया आपण बघितला तर 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, त्याच्यामधनं किती करंट मिळतो, तर 30 मिली एम्पियर एवढा करंट फ्लो होतो. आणि जर पोटेन्शियल डिफरन्स बघितला तर तो 0.5 व्होल्ट इतका आपल्याला त्याच्यापासून मिळतो. अ सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. जर आपण त्याचं डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअरच्या ऐवजी जर 100 सेंटीमीटर स्क्वेअर केलं तर त्यापासून मिळणारा जो करंट आहे तो वाढतो. तो किती आहे, 3 एम्पियर होतो. पहिले किती होता, 1 सेंटीमीटर स्क्वेअरपासनं डायमेन्शन जर असेल सोलर सेलचं तर त्यापासून मिळणारा करंट जो होता तो 30 मिली एम्पियर आहे. आणि जर समजा सिलिकॉन सोलरचं डायमेन्शन 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर त्यापासून मिळणारा करंट हा 3 एम्पियर आपल्याला मिळतो आहे. आणि जर पोटेन्शियल डिफरन्सचा विचार केला तर पोटेन्शियल डिफरन्स इज रिमॅन 0.5 व्होल्ट. म्हणजे जरी डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर असलं किंवा 100 सेंटीमीटर स्क्वेअर झालं तरी सुद्धा त्यापासून मिळणारा पोटेन्शियल डिफरन्स हा सेम असतो, तो म्हणजे 0.5 व्होल्ट. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला जो अवेलेबल होतो सोलर सेलने हा त्याच्या एरियावर डिपेंड नसतो, म्हणजे सिलिकॉन सोलर सेलवर ते डिपेंड नसतं. मग आपल्याला लक्षात राहील की पोटेन्शियल डिफरन्स कशावर डिपेंड नाही, सोलर सेलच्या तो एरियावर डिपेंड नसतो. मग खाली आपल्याला काय सांगितलं आहे की सनलाईटची जी एनर्जी आहे ती कन्वर्ट केली आहे, डायरेक्ट करंट इलेक्ट्रिक पॉवरमध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे. आणि कशामार्फत, तर फोटोव्होल्टिक सेल मार्फत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, फोटोव्होल्टिक इफेक्ट असं म्हणतो. आता आपल्याला खाली काय दिलं आहे की सोलर सेल इन सिरीज कनेक्ट केलेले आहे आणि सोलर सेल्स पॅरलल कनेक्ट केले. मग आपण आधी सिरीजचा विचार करणार आहोत की सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. आता सिरीज म्हणजे काय, तर एका सेल नंतर दुसरा सेल, दुसऱ्या सेल नंतर तिसरा सेल, अशा पद्धतीने जे कनेक्शन केलेलं असतं त्याला आपण सिरीज कॉम्बिनेशन असं म्हणतो. मग आपल्याला दिसतंय डायग्राममध्ये की सेल फर्स्ट आहे, नंतर सेल सेकंड आहे, आपल्याला 2च सेल याच्यामध्ये दाखवलेले आहेत. जर आपण अशा पद्धतीने कनेक्शन केलं, आता पहिले आपण ती डायग्राम समजून घेऊ मग डिस्क्रिप्शनकडे वळूया. आता सेल फर्स्ट आणि सेल सेकंडचा आपण विचार केला तर काय दिसतं आहे, तर सेल 1चा पोटेन्शियल डिफरन्स हा V1 आहे, सेल 2चा पोटेन्शियल डिफरन्स हा V2 आपल्याला दिसतोय. मग आपण जर टोटल पोटेन्शियल डिफरन्स बघितला, जेव्हा सोलर सेल सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेले असतात तेव्हा त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स हा काय असतो, तर त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेलच्या पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन असते. म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, तर यामध्ये दोन्ही इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्सची काय असते, ॲडिशन असते. आणि जर आपण करंटचा विचार केला तर करंट काय दिसतोय टोटल, तर I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2. म्हणजे याच्यामध्ये असणारा जो करंट आहे हा रिमेन सेम असतो. म्हणजे सेल 1 मध्ये असणारा करंट आणि सेल 2 मध्ये असणारा करंट कसा आहे, सेम आहे. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं, पोटेन्शियल डिफरन्स ह्या ॲडिशन दिसते, तर करंट हा सेम दिसतो. मग आता एकदा डिस्क्रिप्शनकडे वळूया. इफ 2 सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज, जर आपण 2 सोलर सेल सिरीजमध्ये कनेक्ट केले तर काय दिसतं, द पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल सोलर सेल्स. तर त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कसं दिसतं, तर इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्सची आपल्याला ॲडिशन दिसते. हावेवर द करंट इज जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज इक्वल टू द करंट फ्रॉम ॲन इंडिव्हिज्युअल सेल. आणि करंटचा जर विचार केला तर काय दिसतो आहे, जो करंट जनरेट होतो या कॉम्बिनेशनमध्ये हा कशाच्या इक्वल असतो, तर द करंट फ्रॉम अँड इंडिव्हिज्युअल सेल. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेलमध्ये असणारा करंट हा कसा असतो, इक्वल असतो. यावरनं आपल्याला काय समजतं, तर इट मीन्स दॅट व्हेन सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज, जेव्हा जेव्हा सोलर सेल्स हे सिरीजमध्ये कनेक्ट असतात तेव्हा त्यांचा जो करंट असतो हा त्या इंडिव्हिज्युअल सेलचा ॲडिशन नसते, आर नॉट ॲडेड. त्याच्यामध्ये करंट हा ॲडेड नसतो. नंतर सिमिलराइज ॲज शोन इन द फिगर,
इफ टू सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल. आता बघा आपल्याला सेकंड डायग्राम समजून घ्यायची आहे की सोलर सेल्स कनेक्टेड इन पॅरलल. आपण जर सोलर सेल पॅरलल कनेक्ट केले, आता पॅरलल कसं कनेक्ट असतं तर एका सेल नंतर दुसऱ्या सेल, दुसऱ्या सेलच्या खाली तिसरा सेल, अशा पद्धतीने जे कनेक्शन असतं त्याला पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणतो. मग आता हे सोलर सेल्स कसे कनेक्ट केले, एकाच्या खाली दुसरा कनेक्ट केलेला आपल्याला दिसतोय. मग आपण याचा विचार केला तर यामध्ये काय दिसतंय तर टोटल करंट जर आपण बघितला तर काय येतो आहे तर I इज इक्वल टू I1 प्लस I2. म्हणजे यामध्ये असणारा टोटल करंट कसा आहे तर प्रत्येक सेलचा जो इंडिव्हिज्युअल करंट आहे त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल करंटची काय दिसते आपल्याला कॉम्बिनेशन दिसतं आहे, म्हणजेच ॲडिशन आपल्याला आढळून येत आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स जर बघितलं तर काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स हा टोटल पोटेन्शियल डिफरन्स इतकाच प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला आढळून येतो. म्हणजे V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2. पोटेन्शियल डिफरन्स कसा आहे सेम आहे आणि करंट जो आहे तो काय आहे ॲडिशन असतो. कशामध्ये जेव्हा पॅरलल कॉम्बिनेशन असतं तेव्हा. बघा मग आपण आता डिस्क्रिप्शनकडे वळूया की solar cells are connected in parallel. The current generated from this combination is the summation of the current from an individual solar cells. म्हणजे आपल्याला काय समजतं आहे की यामध्ये जो करंट जनरेट होतो तो या कॉम्बिनेशनमध्ये जनरेट होणारा करंट हा काय असतो समेशन असतं. कशाचं तर इंडिव्हिज्युअल सोलर सेल्सच्या करंटचं. However, the potential difference obtained from this combination is the same as the potential difference. आणि आपल्याला potential difference काय सांगतोय obtained from the individual cells. हा जो potential difference आहे हा कसा येतो सेम असतो. potential difference obtained from individual cell. प्रत्येक individual cellच्या potential difference इतकाच असतो. The potential differences from the two cells are not added. आणि यामध्ये potential difference हे काय नाहीत ॲडिशन त्यांची नसते. अशा पद्धतीने आपण पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनने सोलर सेल्स कनेक्ट केले तर त्याच्यामध्ये काय चेंजेस असतात ते बघितलं. मग यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं जेव्हा सिरीज कॉम्बिनेशन असतं तेव्हा त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये असणारा फ्लो होणारा जो करंट आहे तो सेम असतो आणि पोटेन्शियल डिफरन्स जर आपण विचार केला तर तो काय असतो ॲडिशन असतो. मग आपण एक सेल असो 1 आहे 2 आहे 3 आहे असे सेल कनेक्ट करून आपण ते कॉम्बिनेशनमध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स मिळवू शकतो. आणि जर समजा आपण पॅरलल कनेक्शन केलेलं असेल सेलचं तर त्यामध्ये असणारा करंट हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल करंटची काय असतं ॲडिशन असते. टोटल करंट काय असतो प्रत्येक इंडिव्हिज्युअल करंटची ॲडिशन असते. आणि जर पोटेन्शियल डिफरन्सचा विचार केला तर तो काय असतो सेम असतो. बघा पुढचा पॅराग्राफ आता. In this way, by connecting many solar cells in series and in parallel, solar panels generating required current and potential difference are made. बघा अशा पद्धतीने जर आपण सोलर सेल्स कनेक्ट केले कसे सिरीज पण आणि पॅरलल पण कनेक्ट केले सोलर पॅनल्स तर आपण हव्या तेवढ्या रिक्वायरमेंटने करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स मिळवू शकतो. आता खाली आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे त्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे की 36 सोलर सेल्स each of size 100 centimeter square are connected in series in a solar panel. म्हणजे सोलर पॅनलमध्ये जर आपण 36 सोलर सेल्स जर कनेक्ट केले त्या प्रत्येकाची साईज किती आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल आणि इट विल गिव्ह पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट अँड करंट ऑफ 3 एम्पियर. आता कसे कनेक्ट केलेले ते सोलर सेल्स तर आपल्याला लक्षात येत आहे की इन सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे आणि सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं असल्यामुळे सगळ्यांचा टोटल करंट काय असणार आहे तर तो म्हणजे सेम तो म्हणजे 3 एम्पियर. आणि जर पोटेन्शियल डिफरन्सचा विचार केला तर आपण मागाशी शिकलो की किती पोटेन्शियल डिफरन्स असतो तर 0.5 व्होल्ट असतो. मग 0.5ने जर 36ला मल्टिप्लाय केलं कारण सोलर सेल्स आपले किती आहे 36 आहे त्याला जर आपण 0.5ने मल्टिप्लाय केलं तर किती पोटेन्शियल डिफरन्स येतं 18 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स येतं. म्हणजे आपल्याला काय कळलं यामध्ये की 36 सोलर सेल जर आपण कनेक्ट केलेले असले तर त्यामध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स हा 18 व्होल्ट आहे आणि करंट हा 3 एम्पियर आहे. मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. अशा पद्धतीने खूप सारे पॅनल्स आपण कनेक्ट करून त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. बघा डायग्राममध्ये दाखवलं आपल्याला सोलर पॅनल मेड फ्रॉम 36 सोलर सेल्स. असे आपण खूप सारे सोलर सेल्स कनेक्ट करून सोलर पॅनल तयार करून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. अ गुड सोलर सेल कॅन हॅव अन इफिशियन्सी ऑफ अराउंड
50%. चांगला जर सोलर सेल असेल, चांगल्या क्वालिटीचा जर सोलर सेल असेल तर त्याच्यापासनं आपल्याला 50% एवढ्या प्रमाणामध्ये काय मिळू शकते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकते. इट मीन्स दॅट इफ अ सोलर पॅनल रिसीव पॉवर ऑफ 100 वॅट फ्रॉम सोलर रेडिएशन, द इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट फ्रॉम द पॅनल विल बी 50 वॅट. मग आपल्याला काय लक्षात येतं इथं की सोलर पॅनल आपल्याला किती पॉवरमध्ये सोलर रेडिएशन ॲब्सॉर्ब करत असेल, 100 वॅट एवढं जर सोलर रेडिएशन ॲब्सॉर्ब करत असेल तर त्यापासून मिळणारं जे आउटपुट आहे म्हणजे आपल्याला किती इलेक्ट्रिसिटी मिळू शकते, तर 15 वॅट. कारण त्या किती इफिशियन्सी त्याची, तर 15% त्याची कॅपॅसिटी आहे मिळवण्याची. म्हणून आपल्याला 15 वॅट पॉवर एवढं पॅनल आपल्याला ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करताना दिसतं. मेनी सोलर पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीज. आपण जर बरेचसे सोलर पॅनल्स सिरीजमध्ये कनेक्ट केले, आर इन पॅरलल टू जनरेट रिक्वायर्ड करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. सोलर पॅनल्सला जर आपण सिरीज आणि पॅरललमध्ये कनेक्ट केलं तर हव्या तेवढ्या रिक्वायरमेंटमध्ये आपण करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करू शकतो, ॲज शोन इन द फिगर. आता फिगर समजून घेऊया आणि मग आपण डिस्क्रिप्शन बघूया. आता यामध्ये काय दाखवलं आहे की सेलला कसं कनेक्ट केलं आहे, सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे. जेव्हा आपण सेलला सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा त्याला मॉड्यूल असं म्हणतो. मॉड्यूलला जेव्हा आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा स्ट्रिंग तयार होतं. स्ट्रिंगला आपण जर पॅरलल कनेक्ट केलं तर त्याचं काय तयार होतं, ॲरे तयार होतं. बघा, सेल म्हणजे सोलर सेल आहे. सोलर सेलला आपण जर सिरीज कॉम्बिनेशनने कनेक्ट केलं तर ते मॉड्यूल तयार होतं. मॉड्यूलला जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर त्यापासून स्ट्रिंग तयार होतात आणि स्ट्रिंगला आपण जर पॅरलल कनेक्ट केलं, बघा स्ट्रिंग म्हणजे आपल्याला 4 दिसत आहेत मॉड्यूल्स आणि हे 4 मॉड्यूल्स फर्स्ट रोमध्ये आपल्याला दिसत आहे आणि खालच्या रोमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, आणखीन 4 दिसत आहेत. म्हणजे असे जर स्ट्रिंग आपण कनेक्ट केले पॅरलल तर आपल्याला काय दिसतं, त्याचं काय स्ट्रक्चर तयार होतं, त्याला ॲरे असं म्हणतात. बघा डिस्क्रिप्शन वळूया आता की मेनी सोलर सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलर पॅनल. म्हणजे जर आपण बघितलं तर सोलर सेल हे बेसिक युनिट आहे. इलेक्ट्रिक प्लांटचं बेसिक युनिट काय आहे, सोलर सेल. जर आपण मेनी सोलर सेल्स कनेक्ट केले तर त्याला आपण काय म्हणतो, सोलर पॅनल असं म्हणतो. मेनी सोलर पॅनल्स कनेक्ट जर केले तर त्या सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जर कनेक्ट केले तर सोलर स्ट्रिंग तयार होतात आणि मेनी सोलर स्ट्रिंग जर आपण कनेक्ट केल्या पॅरललमध्ये तर सोलर ॲरे तयार होतं. ॲज वी कॅन ऑब्टेन ॲज मच इलेक्ट्रिक पॉवर ॲज नीडेड. म्हणजे आपण हव्या तेवढ्या इलेक्ट्रिक पॉवर त्याच्यामध्ये आपल्याला हवी आहे गरज उपलब्ध होऊ शकतं. एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होऊ शकते, तर सौर घटापासून म्हणजे सोलर पॅनलपासून आपल्याला काय मिळू शकतं, विद्युत शक्ती उपलब्ध होऊ शकते. दे आर यूज इन ॲप्लिकेशन विच नीड मार्जिनल पॉवर. त्याची मार्जिनल पॉवर किती आहे तशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. जसं कॅल्क्युलेटर आहे की जे सोलर एनर्जीवर रन होतात किंवा पॉवर स्टेशन आहे, मेगावॅट कॅपॅसिटीचे पॉवर स्टेशन आहे, त्यामध्ये सुद्धा आपण या सोलर पॅनलचा उपयोग करू शकतो. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युझिंग सोलर एनर्जीमध्ये सोलर फोटोव्होल्टिक सेल्स काय आहे, ते सिरीज आणि पॅरलल कनेक्शनमध्ये कनेक्ट केल्यावर आपल्याला कशा पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट आढळतो ते बघितलं. सोलर ॲरे कसे असतात, स्ट्रिंग कसे आहेत, मॉड्यूल काय आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. नेक्स्ट टाईम आपण पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.